यावलखेड लोहमार्ग नजीक निघृण खून प्रकरण उघड. आरोपीला अवघ्या 12 तासात ठोकल्या बेड्या. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत अकोला स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. संशयिताने हत्येची कबुली दिल्याची माहिती. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड रेल्वे मार्गाजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव मंजू पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. मृत तरुणाची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ येथून आरोपीला अटक करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाची प्रशंसा होत आहे. 22 मे रोजी यावलखेड लोहमार्ग परिसरात एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. संबंधित युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बोरगाव मंजू ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करून अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणातील मृतक आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस धागादोरा नसल्याने तपास आव्हानात्मक ठरत होता. मात्र बोरगाव मंजू पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू ठेवत अकोला जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा केली. तपासादरम्यान गोपनीय सूत्रांकडून यवतमाळ येथील विक्की उर्फ बबलू राजू भेंडे, वय वर्ष 19, राहणार गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ, हा 21 मेच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तपासाची माहिती पडताळली. त्यावरून यावलखेड परिसरात आढळलेला अनोळखी मृतदेह हा विक्की उर्फ बबलू भेंडे याचाच असल्याचं स्पष्ट झालं. तपासादरम्यान मृतकासोबत कोणाचा वाद झाला होता का याबाबत माहिती घेत असताना मृतकाचा शेजारी राहणारा युवराज शंकर तांगडे, वय वर्ष 41, राहणार गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ याच्यासोबत त्याचा वाद झाल्याचं समोर आलं. त्यानंतर यवतमाळ पोलिसांच्या मदतीनं संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे चौकशीसाठी आणण्यात आला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान आरोपीने मृतकाचा आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करत दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला बोरगाव मंजू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, GPSI दशरथ बोरकर तसंच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.